के बारे में भी ऐसा ही था। कोई स्टेट में कोई कार के ऊपर टैक्स कम, कोई कार के ऊपर टैक्स ज़्यादा, कोई देश में अपने स्टेट में ऐसे अलग अलग टैक्सेस रहते थे। और फिर लोग क्या करते थे, समझो एग्जाम्पल हमने दिया, महाराष्ट्र में कार का टैक्स अगर ज़्यादा हो तो लोग गोवा जाते थे, कर्नाटक जाते थे, बाजू वाले स्टेट जाते थे और वहाँ कार खरीद कर अपने स्टेट में लाते थे। ऐसे ही बहुत दफ़ा हुआ, इसीलिए वो भी अच्छा हुआ और इसके बारे में भी ये होना चाहिए, क्योंकि सब काम एक दफ़ा चुनाव होने के बाद प्राइम मिनिस्टर हो, अलग अलग स्टेट के चीफ मिनिस्टर हो, सबको आगे 5 साल काम करना बहुत आसानी उसमें हो जाएगी, ऐसा मेरा खुद का कहना है। दादा मराठी एक मिनट ये देखो ना, आपने देखा क्या, वन नेशन वन टैक्स के बारे में भी ऐसा ही हुआ था। कुछ ना कुछ स्टेट विरोध करते हैं। अभी ये आपने जिनका नाम लिया उनका काम ही है विरोध करना, इसीलिए वो विरोध कर रहे हैं। लेकिन कॉमन मैन को अगर आप पूछे तो मुझे तो खुद को ऐसा लगता है, हमारे पार्टी को लगता है कि वन नेशन वन इलेक्शन ये बहुत अच्छा है। बीच में मेरे ख्याल से प्राइम मिनिस्टर जी ने भी 2-3 दफ़ा ये मुद्दा उठाया था और तब ज़्यादा किसी ने उसके बारे में अपनी राय नहीं दी थी। लोगों को क्या लगा मुझे मालूम नहीं, या अलग अलग पार्टियों को क्या लगा मालूम नहीं, लेकिन इस दफ़ा एक्स प्रेसिडेंट अपने देश के कोविंद साहब, उनके अध्यक्षता में वो सब कमेटी उन्होंने फाइनल की है और वो गठित होने के बाद अभी उनका प्रस्ताव आ जाएगा। ये बिल्कुल दिखावा नहीं, ये ऐसा दिखावा चलता है क्या? हमारा भी काम है ना, हमारी जो महायुति है उसके बारे में सबने साथ मिलके कुछ सोचना, आगे की लाइन ऑफ एक्शन अपनी क्या होनी चाहिए, पार्लियामेंट के चुनाव के बारे में क्या होना चाहिए, असेंबली के चुनाव के बारे में क्या होना चाहिए, सीटों का बंटवारा कैसा होना चाहिए, ऐसे बहुत से बातें होती है। और इसके लिए हम कल भी रात को बैठे थे 3-4 घंटा और आज भी बैठने वाले हैं। आज की मीटिंग में क्या हुआ, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महायुति में शामिल होने के बाद ये पहली दफ़ा ऐसे सब हमारे एमएलएज हो, हमारे एमपीज हो, हमारे बाकी के जो पार्टी के प्रेसिडेंट रहते, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट हो या बाकी लोग रहते, वो सब पार्टियों के कार्यकर्ता सब एक साथ मिलके सबका सुनेंगे। और हम एक मैसेज देना चाहते हैं कि हम सब मिलके आने वाले चुनाव लड़ने वाले हैं, इसीलिए हम जैसे यहाँ एक हुए हैं वैसे हर एक हमारा गांव का भी कार्यकर्ता, उन्होंने भी महायुति का काम करना चाहिए, तालुका का हो या सिटी का हो या डिस्ट्रिक्ट का हो। इसीलिए हमें जो भी अभी उनको जो भी बताना चाहते हैं वो हम बताएंगे, मैं बताऊंगा, तटकरे साहब बताएंगे, हमारे बाकी साथी बताएंगे और उसमें से आगे की लाइन ऑफ एक्शन हम तय करेंगे। दादा मिशन 48 में उनका क्या लॉन्च होना चाहिए और क्या नहीं होना चाहिए वो उनका काम है, मुझे क्या लेना देना। हमें महायुति का ज्यादा स्ट्रॉन्ग कर दिए हैं, इंडिया ज्यादा स्ट्रॉन्ग करना है, हमारा वो काम चालू है। दादा वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन, एक देश एक इलेक्शन, एक निवडणूक, अशा प्रकारची एक चर्चा सकाळपासून सुरू झालेली आहे। मला त्याबद्दल जे ट्विट करायचं होतं ते मी केलेलं आहे। बाकीचे पण आमचे सिनियर नेत्यांनी आपापली भूमिका मांडलेली आहे। ह्याची देशाला नितांत गरज होती। पूर्वीच्या काळात आम्हाला आठवतंय एकाच वेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या, त्याच्यामुळे खर्च कमी होतो, त्याच्यामुळं आचारसंहिता ज्या लागतात त्याच्यातनं जे काही प्रश्न निर्माण होतात, अधिकारी 4 महिने निवांत बसतात। आता आचारसंहिता लागलेली आहे,
कुठलेही आदेश दिले तर ते सरळ म्हणतात की आचारसंहिता आहे, त्याच्यावर सध्या आम्ही आदेशाचं पालन करू शकत नाही. आपल्याला वर्क ऑर्डर देता येत नाही, आपल्याला प्रशासकीय मान्यता देता येत नाही, सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव आला तर तो देता येत नाही. आपल्या देशाला सारख्या दर 5 वर्षामध्ये सारख्या कुठं ना कुठं निवडणुका ह्या तशा बघितलं तर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं अडचणीच्या ठरतात. आपल्याला बाकीच्या बाबतीमध्ये जो विकास साधायचा असतो किंवा केंद्राच्या आणि राज्याच्या योजना ह्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायच्या असतात, त्यावेळेस निवडणुका आल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 4 महिने काम ठप्प राहतं. आणि मग इतके दिवस काम ठप्प राहणं हे आपल्याला ह्या काळामध्ये परवडणारं नाहीये. म्हणून पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक मुद्दा उचलला होता की आपला देश एवढा मोठा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पसरलेला आहे. या देशामध्ये जर एकच निवडणूक झाली तर ते जास्त हिताचं ठरेल. आणि बरेचसे अधिकारी, म्हणजे तुम्ही म्हणाल की लोकसभा विधानसभा होत असताना 4 महिने महाराष्ट्राचं काम विधानसभेकरता थांबतं, 4 महिने महाराष्ट्राचं काम लोकसभेकरता थांबतं. हे जरी खरं असलं तरी ज्यावेळेस कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथल्या इलेक्शन लागल्या की आमचे IAS ऑफिसर तिथं नेमले जातात आणि ते मग महिना 2 महिने तिथं जातात. त्यांच्यावर ज्या डिपार्टमेंटची सेक्रेटरी पदाची, प्रिन्सिपल सेक्रेटरी, ACS ह्याची जबाबदारी असते तेही काम थांबतं. का तर ते तिकडे गेलेले आहेत. आणि मग अधिकाऱ्यांना पण त्याच्यात गुंतून पडावं लागतं आणि विकास कामावर ह्याचा फार मोठा परिणाम होतो. म्हणून जसं 1 नेशन 1 टॅक्स तसं 1 नेशन 1 इलेक्शन ह्याची गरज होती अर्थात. आणि खर्चही खूप वाढतो. तुम्हालाही माहिती आहे की खर्च सगळ्याच हेलिकॉप्टर असतील, विमानं असतील, बाकीचा सगळा खर्च असेल. खर्च करताना निवडणूक आचारसंहितेचं तंतोतंत पालन करून तो खर्च करावा लागतो. पण तो कसा होतो ते आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. तुम्हालाही त्रास होतो, इकडे जायचं दांडका घेऊन का तिकडे जायचं दांडका घेऊन, हा काय म्हणला तो काय म्हणला. त्याच्यामुळं हे खरोखरी सध्यातला थोडासा गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ह्याची नितांत देशाला गरज आहे. आता कोविंद साहेब आपले माजी राष्ट्रपती यांची समिती नेमलेली आहे, ते त्याचा अभ्यास करतील. 5 वर्ष देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी केलेलं काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा जो काही अहवाल येईल त्याच्यानंतर पुढे फायनल निर्णय होईल. परंतु ह्याची नितांत गरज देशाला आहे हे माझं स्पष्ट मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं स्पष्ट मत. दादा पण विरोध